जो काही काळा कारभार मागच्या ही या संस्थेची एक जहागीरदारी याबाबतची माहिती देण्यासाठी आजची या पत्रकार परिषदेला आपण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बेकायदा इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती दे मागील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर मांडली। ही जी बांधकाम परवानगी सबमिट करण्यात आली इमारत आहे त्या 30 नंबर इमारतीच्या अनुसरी पाटू या विद्यापीठाने नेमकं। नमस्कार, मी कल्पेश यादव, युवा सेना सहसचिव, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुकुंदास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाला मान्यता देतेवेळी EICT, DT आणि DBATU या संस्थांकडून जी बेकायदा परवानगी दिली, जे संलग्नता दिली, त्या संलग्नते बाबतीमध्ये आम्ही मागच्या पत्रकार परिषदेत आपल्या माध्यमातून जगासमोर आणलं। या बाबतीमध्ये जी कारवाई लवकरच होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त केलेलीच आहे। त्याप्रमाणे ती कारवाई चालू आहे। पण यंदाच्या पुढील शैक्षणिक वर्ष 2026-27 या चालू शैक्षणिक वर्षामध्ये या महाविद्यालयाला प्रवेश प्रक्रियेत न वगळावं आणि या इंजिनिअरिंग कॉलेजची मान्यता रद्द करावी, पुनर्मान्यता देण्यात येऊ नये यासाठी EICT, DT, चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आलं। ती आग्रही मागणी लावण्यात आली। त्याचप्रमाणे जसं इंजिनिअरिंग कॉलेजचे वर्ग बेकायदा आहे, त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांना, विविध महाविद्यालयांना सुद्धा बेकायदा परवानगी दिल्याचं समोर आले। त्यातील विधी महाविद्यालय जे आहे टिळक रोडचं, त्या टिळक रोडच्या विधी महाविद्यालयात जर बघितलं तर मूट कोर्ट, कायदेशीर सल्लागार केंद्र आदी संगणक कक्ष, सुसज्ज लायब्ररी आणि अपंग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प अशा पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध विकसित नसताना सुद्धा या विधी महाविद्यालयाला दिलेली परवानगी रद्द करावी। आणि ज्यावेळेस इंजिनिअरिंग महाविद्यालयाचं आम्ही माहिती समोर आणल्यानंतर जे वर्ग कोथरूडमध्ये चालू होते, त्या कोथरूडमध्ये वर्ग जे चालू होते त्या वर्गाची शिफ्टिंग या गरवारेच्या कॅम्पसमध्ये सायन्स बिल्डिंग 27 नंबरची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये हे वर्ग चालू करण्याची धावपळ सुरुवात करण्यात आली। मग या सायन्स बिल्डिंग मध्ये ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजचे वर्ग चालू करतात त्यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची NOC किंवा या सायन्स बिल्डिंग मधील PG, UGच्या अधिक विविध 21 अभ्यासक्रमाप्रमाणे सुमारे 1635 विद्यार्थी प्रतिवर्षीप्रमाणे या विद्यार्थ्यांचं साठी बेसिक सोयी सुविधा, त्यामध्ये BSc आहे, BSc कम्प्युटर आहे, BCA सायन्स आहे, BSc केमिस्ट्री, BSc फिजिक्स, मायक्रोबायोलॉजी, बॉटनी अशा विविध अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या ज्या लॅब्स आहेत त्या लॅब्स तिथं अस्तित्वात नसताना पुणे विद्यापीठाने जी संलग्नता दिली आहे ती संलग्नता काढून घेण्यासाठी तात्काळ समिती गठीत करावी आणि सत्यशोधक समितीच्या माध्यमातून हा अहवाल जगासमोर यावा आणि या बेकायदा महाविद्यालयाची परवानगी रद्द करावी अशी निवेदनही बार काउन्सिल ऑफ इंडिया, उच्च शिक्षण विभागाचे संचालक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या कार्यालयाकडे देण्यात आली। सर्वात मोठी बाब म्हणून आणि सर्वात मोठं धाडसी पाऊल जर म्हटलं तर या इंजिनिअरिंग महाविद्यालयाला दिलेली बेकायदा परवानगी त्यासाठी सादर केलेले, दिशाभूल केलेले करणारे जे कागदपत्र, फसवे कागदपत्र, फसवणूक केली या बाबतीमध्ये पुणे शहर पोलीस आयुक्त आणि डेक्कन पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांच्याकडे तक्रार दिलेली आहे। भारतीय न्याय संहिता याप्रमाणे यांच्यावरती कारवाई करावी अशी तक्रारी दिली आहे। भविष्यामध्ये या महाविद्यालयामध्ये कोणी फसणार नाही याची काळजी म्हणून युवा सेना विविध स्तरावरती योग्य ते कार्यवाही करेल। प्रसार माध्यम, पटनाट्य, विविध प्रसार माध्यमाद्वारे जनजागृती करेल आणि शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत या मुकुंदास लोहिया इंजिनिअरिंग कॉलेज, बेकायदा इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती दिली जाईल, जेणेकरून भविष्यामध्ये या विद्यार्थ्यांची फसवणूक होणार नाही ही काळजी या निमित्त घेण्यात आली।